भिवंडी महानगरपालिकेमध्ये आज महापौर पदासाठी निवडणूक पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर मागील 3 वर्षांपासून धूळ खात बंद पडलेलं महापौरांचं दालन पुन्हा एकदा खुलं करण्यात आलंय। नव्या महापौरांच्या स्वागतासाठी दालन पूर्णतः तयार करण्यात आलं असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनानं आवश्यक ती तयारी पूर्ण केल्याची माहिती समोर येते आहे। चंद्रपूर महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसकडे सर्वाधिक नगरसेवक असतानाही तिथे काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे भाजपनं ठाकरे सेनेच्या साथीनं सत्ता काबीज केली होती, पण भिवंडीमध्ये त्याची परतफेड करण्याची तयारी आता काँग्रेसनं केली आहे। भिवंडीमध्ये काँग्रेसकडे सर्वाधिक म्हणजे 30 नगरसेवक आहेत। सत्ता स्थापनेसाठी भाजपच्याच 9 नगरसेवकांना काँग्रेसनं सोबत घेतलंय। भाजपमधील 9 नगरसेवकांचा एक फुटीर गट काँग्रेस प्रणित भिवंडी सेक्युलर फ्रंट सोबत जातोय। या फुटीर गटाचं नेतृत्व ऐन निवडणुकी आधी भाजपमध्ये गेलेले नारायण चौधरी करतायत। भिवंडीमधल्या फुटीर गटाचे नेते नारायण चौधरींनी या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया देणं मात्र टाळलंय। सर्व चित्र 20 तारखेला म्हणजेच आज स्पष्ट होईल असं नारायण चौधरींनी म्हटलंय। नारायणजी, कसं नेमकं समीकरण असणार आहे? आपल्याला दिसेल बंधू, समीकरण काय असेल ते आपल्याला 20 तारखेला दिसेल। किती नगरसेवक तुमच्या सोबत आहेत? साहेब आम्ही 20 तारखेला आपल्याला दिसेल ना। 9 आहेत की 12 आहेत? साहेब आपल्याला 20 तारखेला समजेल। पक्षांतर बंदीचा कायदा लागू केल्यानंतर भाजप तुमचं नगरसेवक घालू शकते, वाटत नाही का? पक्षाचा जे असेल निर्णय ते आम्ही ऍक्सेप्ट करू। दरम्यान नारायण चौधरी हे आधी काँग्रेसचेच नगरसेवक होते। त्यांच्या भाजपपासून फारकत घेण्याच्या निर्णयाचं मी स्वागत करतो अशी प्रतिक्रिया दिली आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी। प्रस्ताव वेगवेगळे जे आले त्या वेगवेगळ्या प्रस्तावामध्ये काँग्रेसने आम्ही कुठल्याही प्रकारची तडजोड न करता की आम्ही कुठल्याही पद्धतीने भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाही, आम्ही कुठल्याही पद्धतीनं शिंदे शिवसेनेसोबत जाणार नाही। भिवंडीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वात काँग्रेस प्रणित हे सेक्युलर फ्रंट जे आहे या सेक्युलर फ्रंटमध्ये आम्ही चर्चेकरता तयार होतो। भारतीय जनता पक्षातून कोणी त्याग करून भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा पक्ष सोडून पक्षाला सोडचिठ्ठी देऊन जर येत असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चेकरता तयार आहोत। तोपर्यंत भारतीय जनता पक्ष सोडत नाही किंवा येत नाही या अनुषंगाने आम्ही चर्चा करणार नाही। या भूमिकेला कुठेतरी 7 प्रतिसाद हा आम्हाला मिळाला आहे आणि नारायण चौधरी जे आहेत हे पहिले काँग्रेसचेच नगरसेवक होते। या पहिल्याच निवडणुकीत ते भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ते उभे होते आणि त्यांनी त्यांचा स्वतंत्र एक गट त्या ठिकाणून त्यांनी वेगळा केला आहे आणि त्यांनी काल आम्ही भारतीय जनता पक्षापासून फारकत घेत आहोत असं सांगत असताना सेक्युलर फ्रंटमध्ये त्यांचा समावेश करण्याच्या अनुषंगाने त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे त्या भूमिकेचं मी स्वागत करतो। तर भिवंडीतील या परिस्थितीवर भाष्य करणं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टाळलंय। भिवंडीमध्ये जे घडेल ते आज घडेल, त्यावर आज बोलून काहीही फायदा नाही अशी प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। जो फुटून जातो तो भाजपवाला नाही अशी प्रतिक्रिया मंत्री आशिष शेलारांनी भिवंडीमधल्या राजकीय परिस्थितीवर दिलेली आहे। मला संपूर्ण या प्रकरणाची माहिती नाही, पण मी एवढं सांगेन, जो फुटून जातो तो भाजपवाला नाही। जो भाजपच्या विचारांशी प्रामाणिक आहे तोच स्वयंसेवक, तोच कार्यकर्ता। आणि म्हणून नेमका भिवंडीच्या प्रकरणातली मी माहिती घेईन, पण जो सर्वसाधारणतः आमच्या विचाराशी फारकत घेतो तो भाजपचा नाही, तो भाजप फुटीर म्हणता येणार नाही, तो आम्हाला सोडून बेदखल झालेला आहे असं मी म्हणतो। प्रदेशाध्यक्ष यावर निर्णय घेतील। तर भिवंडीमध्ये शिवसेना सहकार्य करत नसल्याचा आरोप नारायण चौधरींनी केलाय। मात्र या आरोपांचं खंडन शिवसेनेचे गटनेते मनोज काटेकर यांनी केलंय। भाजपमध्ये 2 गट पडल्यामुळे भाजपचा उमेदवार पळून गेला, त्याचं खापर आमच्यावर का फोडता असा सवाल काटेकर यांनी उपस्थित केलाय। आम्ही कॅम्प आत्ता 2-3 दिवसापूर्वी लावला आणि आमचे नगरसेवका ठिकाणी ठेवून दिले आणि त्यामध्ये आम्ही त्यांचे गटनेते संतोष शेट्टी यांची चर्चा करत होतो। त्यांचे एकत्र नगरसेवक नाही आल्यामुळे त्यांनी का आमच्यावर जर आरोप करत असतील तर ते आरोप पूर्ण निराधार चुकीचे आहेत, त्याचं मी खंडन करतो। ज्या प्रकारे त्यांनी जो निर्णय आता जाहीर केलेला आहे त्या आम्ही सेक्युलर फ्रंटच्या बरोबर चाललेलो आहे, भिवंडीचं दुर्दैव आहे। आणि शिवसेना पक्ष जो आहे ज्यांना शब्द दिला त्यांना शब्द पूर्ण करणार आतापर्यंत भिवंडी शहराचा इतिहास आहे। आणि अशा प्रकारचं जर महापौर पदाचे उमेदवारच पळून जात असेल पक्षातून तर दुर्दैव आहे।
काही दिवसांपूर्वी अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झालेला होता. या विमान अपघातानंतर पवार कुटुंबियांसह अनेक राजकीय नेत्यांकडून या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी होती. यावर आता नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलंय. VSR कंपनीचं विशेष ऑडिट नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून सुरू आहे. लवकरच हे ऑडिट पूर्ण होणार असून तपासानंतर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही तर्कवितर्कांना बळी न पडता चौकशी प्रक्रिया पार पडू द्यावी असं आवाहन केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयानं केलंय. अजित पवारांच्या अपघातासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या शंकांना आणि त्यांच्या सवालांना सुप्रिया सुळेंनी पाठिंबा दिलाय. अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे पवार कुटुंबातल्या मुलांमध्ये अस्वस्थता आहे. अपघातावर अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात येत असून रोहित पवार यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेत. दरम्यान सरकारनं रोहित पवारांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी अशी मागणी देखील सुप्रिया सुळेंनी केली आहे. अर्थातच मला रोहितची काळजीच वाटते, कारण का रोहित अनेक मुद्दे मांडतोय आणि प्रसार माध्यमातून, वर्तमानपत्रातून आणि अनेक समाजातल्या लोकांकडून सातत्याने रोहितबद्दल किंवा ज्या रोहित भावना मांडतोय, जे फॅक्ट्स, नुसत्या भावना नाही, तो फॅक्ट्स देखील मांडतोय, डेटा दाखवतोय, त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याची काळजी वाटते. मला असं वाटतं, मी महाराष्ट्र सरकारला विनंती करीन की आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने रोहित लढतोय त्याच्यामुळे रोहितला ही सिक्युरिटी द्यावी, त्याची सिक्युरिटी माननीय मुख्यमंत्र्यांनी रिव्ह्यू करावी. मनसेच्या राज्य पातळीवरच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आज बैठक पार पडणार आहे. मुंबईच्या वांद्र्यामधल्या रंगशारदा सभागृहात आज सकाळी 10 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडेल. या बैठकीला मनसेचे महाराष्ट्रातील सर्व नेते, सरचिटणीस, सचिव, उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, उपतालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष, उपशहर अध्यक्ष यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेमध्ये स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या नव्या अध्यक्षांच्या नावांची आज अधिकृतरित्या घोषणा होणार आहे. मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक ही बिनविरोध झाली होती. त्या पाठोपाठ आता स्थायी शिक्षण सुधार आणि बेस्ट समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूकही बिनविरोध होणार आहे. त्यापैकी स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या प्रभाकर शिंदे आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी राजश्री शिरवडकर या दोघांनीच उमेदवारी अर्ज भरलेत आणि त्यामुळे त्या पदांसाठी या दोघांच्याच नावाची थेट औपचारिक घोषणा होणार आहे. परळमधील हिरकणी बचत गटाच्या वतीनं चालवण्यात येणाऱ्या शिवभोजन थाळी केंद्राला MSRTC कडून थकबाकीची नोटीस बजावण्यात आली आहे. हिरकणी महिला बचत गटाकडून चालवण्यात येत असलेल्या शिवभोजन केंद्राला 27 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नोटीसमध्ये MSRTCनं 1,97,94,941 रुपयांची थकबाकी जमा करण्यासाठी 27 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे. हिरकणी महिला बचत गटाकडून दिलेल्या मुदतीत थकबाकी न भरल्यास MSRTC कडून 28 फेब्रुवारीला शिवभोजन थाळी केंद्राचा ताबा घेण्यात येईल. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरचा मिसिंग लिंक प्रकल्प हा पूर्ण झाल्यानंतर प्रायोगिक स्तरावर किमान 6 महिने तरी फक्त प्रवासी वाहनं या मार्गावर सोडण्यात यावीत. तसंच या काळात मिसिंग लिंकवरून अवजड वाहनं सोडण्यात येऊ नयेत अशी मागणी करणारं पत्र ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवलंय. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाला की मुंबई पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासानं कमी होणार आहे. तसंच अपघाताच्या संभाव्य धोक्यातही घट होणार आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात आता 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. नवी दिल्लीतल्या AI इम्पॅक्ट समिटमध्ये बोलताना अंबानींनी ही घोषणा केली आहे. जिओ आणि रिलायन्स या 2 कंपन्यांच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रामध्ये 10 लाख कोटी रुपयांची संयुक्त गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली आहे. अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाला मुहूर्त कधी मिळणार असा प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी उपस्थित केलाय. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या परवानग्या आणि जागेची निवड यामुळे शिवस्मारकाचं काम रखडलंय. कारण या प्रकल्पातली याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे आणि त्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं खासदार संजय राऊतांनी हा प्रश्न विचारलाय. अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काय झालं हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुन्हा विचारला पाहिजे
असंही संजय राऊतांनी म्हटलंय. 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाच्या संभाव्य जागी जलपूजन झालेलं होतं. त्यानंतर आता 9 वर्ष उलटले तरीही शिवस्मारकाचं काम सुरू झालेलं नाहीये. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारातही ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसनं शिवस्मारकाचं काम का रखडलं हा प्रश्न उपस्थित केला होता. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांना घेऊन गेटवे ऑफ इंडियाला गेले होते. गेटवे ऑफ इंडिया त्यांनी दाखवलं, समुद्र दाखवला मॅक्रॉनला. त्यामुळे त्यांना त्यावेळेला त्या समुद्रामध्ये आपण 10 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा जलाभिषेक केला होता. हे स्मरण त्यांना व्हायला पाहिजे होतं, पण त्यांना आता स्मरण होणार नाही कारण निवडणुका नाही आहेत. निदान देवेंद्र फडणवीस यांना स्मरण असायला पाहिजे. त्यांना मतदान करणाऱ्या या ढोंग्यांना मतदारांना स्मरण असायला पाहिजे होतं, पण ते दुर्दैवानं नाही आहे. अभिनेता रितेश देशमुखनं शिवजयंतीचं औचित्य साधून आपल्या चाहत्यांसाठी आणि शिवभक्तांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. रितेश देशमुखनं राजा शिवाजी या त्याच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर नुकतंच आपल्या समाज माध्यमांवर शेअर केलंय. या चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात रितेशनं अभिनयासोबत दिग्दर्शनाची जबाबदारीही पार पडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न रितेश आणि त्याच्या टीमनं या चित्रपटाच्या माध्यमातून केला आहे. वसईतल्या कामण जवळच्या एका स्टुडिओला भीषण आग लागलेली होती. कामणच्या तांबडमाल येथील देवी नावाच्या स्टुडिओला आग लागलेली होती. त्यावेळी या स्टुडिओत कोणतेही चित्रीकरण सुरू नव्हतं. त्यामुळे सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. पण टेलिव्हिजन मालिकांच्या चित्रीकरणासाठी स्टुडिओत असलेल्या साहित्याचं आगीत नुकसान झालंय. वसई विरार शहर महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी संघर्ष करून या आगीवर नियंत्रण मिळवलंय. मुंबई विमानतळावर कारवाई करत दुर्मिळ अशा प्राचीन सोन्या चांदीची नाणी जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या नाण्यांमध्ये ईस्ट इंडिया कंपनी, बंगाल प्रेसिडेन्सी, गोल्ड मोहर, मुर्शिदाबाद टांगसाळ यांचा समावेश आहे. कस्टम विभागाकडून पुढील तपास सुरू असून संबंधित ऐतिहासिक नाण्यांबाबत प्राचीन वस्तू कायद्याअंतर्गत चौकशी होईल. सांगली जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा 1 नंबरचा पक्ष आहे आणि त्यामुळे अन्य पक्षाचा अध्यक्ष करण्याऐवजी भाजपसोबत जा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सत्ता स्थापन करावी अशी मागणी RR पाटलांचे बंधू सुरेश पाटील यांनी केली आहे. त्या सगळ्यांना मला तकलीफ घ्यायचं, यांचा त्रास मला 10 वर्ष व्हायचा. आमदारांनी आमचे बोलून जुळवलं असतात त्यावेळेस साहेब माझं व्यक्तिगत मला कोणा काय वाटतं एलिमेंट दबाव मारले आपण भाजपबरोबर जाऊन निधी करून सत्ता स्थापन करा असं माझं होतं. ते 10 वर्ष काय मला नाही करणार. अवश्य 10-2 बार आणि ही दोन असायची त्यांना आर्थिक होत्या त्यांनी 4 आम्ही काय करा आता सत्ता घेऊन जाऊन काय करायचं सत्तेचा त्यांचा सत्ता नसते तर चालतं. मालेगावमधल्या टिपू सुलतानचा वाद सुरू असताना आणखी एका मुद्द्यावरून वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. मालेगावमध्ये आज काल शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळ पुतळ्याची स्वच्छता, सुशोभीकरण आणि पुष्पहार अर्पण न केल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. मालेगाव मनपा प्रशासनाच्या भूमिकेच्या विरोधात निषेधाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. शिवरायांच्या पुतळ्याची स्वच्छता, रंगरंगोटी, सजावट न केल्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून शहराच्या प्रवेशद्वारावर रास्ता रोको करण्यात आलाय. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार सुद्धा अर्पण या महापालिकेने केलेला नाहीये. हा आमचा आस्थेचा विषय आहे. दैवत आहे, आमचं आराध्य दैवत आहे आणि अशा आराध्य दैवाचं विटंबना आम्ही कुठल्याही प्रकारे सहन करून घेणार नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाला, आयुक्तांना आणि त्या टिपूच्या भक्तांना हे आव्हान आहे. यानंतर अशी चूक होता कामा नये, नाहीतर गाठ या मावळ्यांची आहे. यानंतर असं खपवून घेतलं जाणार नाही. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना घरात घुसून गोळ्या घालू अशी धमकी देणारा व्हिडिओ आता व्हायरल झालाय. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी हा व्हिडिओ समोर आणलाय. या व्हिडिओमध्ये काँग्रेसच्या 25 खासदारांचाही उल्लेख करण्यात आलाय. करणी सेनेनं ही धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. दरम्यान धमकी देणाऱ्या राजा आमेराला राजस्थानच्या कोटामधून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर केवळ शांतता भंग करण्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकेकाचा नक्षलवादी चळवळीचा कणा, तरुणांना नक्षलवादाकडे वळवणारा आणि आता संविधानावर विश्वास ठेवणारा भूपती आत्मसमर्पण केल्यानंतर पहिल्यांदाच त्याने एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे. यात त्यानं जंगलातल्या नक्षलींच्या साम्राज्याची थरारक कहाणी सांगितली आहे. नक्षलवाद्यांना थेट श्रीलंकेतल्या तमिळ वाघांकडून म्हणजेच लिट्टे या एकेकाच्या खतरनाक संघटनेकडून प्रशिक्षण मिळालेलं होतं आणि त्यामुळे नक्षलवाद्यांच्या रणनीतीमध्ये आमूलाग्र असा बदल झाला. पण विचारांऐवजी बंदूक वरचढ ठरल्यानं नक्षलवादी चळवळ कशी भरकटली हे भूपतीनं सांगितलंय. नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता गणपतीलाही हे समजावण्याचा भूपतीनं प्रयत्न केला, पण त्यालाही यश आलं नाही, हे भूपतीनं या मुलाखतीद्वारे मान्य केलंय. एक्चुअली एलटीटी से हमारा संपर्क नहीं है, हमारा संबंध नहीं है. एलटीटी से जो लोग बाहर आए थे उन लोगों ने ढूंढते ढूंढते हमारा पार्टी का कनेक्शन में आया था. तमिलनाडु में 2 लोग थे, वो लोग हमें प्रशिक्षण दिया था 89 में. उसके बाद एलटीटी भी ख़त्म हो गए धीरे धीरे, इसलिए वो लोग भी हमारे संपर्क में बाद में नहीं हैं. वो लोगों से हम 1-2 बार प्रशिक्षण लिया है. किस प्रकार का प्रशिक्षण? तो पूरा हमारा एक्चुअली पीएलजी में जितना बदलाव आया है उन लोगों के प्रशिक्षण के बाद ही आया है. उन लोगों का कहना था कि वे लोग इंडियन आर्मी से लिया है. वो कितना सच है मैं नहीं जानता हूँ, लेकिन पीएलजी की रणनीति बदली. रणनीति नहीं, हमारा जो ट्रेनिंग है, हमारा जो एक्शंस है, हमारा जो मिलिट्री का जो नॉलेज है वो बहुत विकसित हुआ है. टीवी में हम 4 लोग हैं, 4 में से एक साथी ने वहाँ पर एब्सेंट था, बाकी 3 के सामने 2 के सामने मैं रखा था. आप जो बताया है गणपति और बसवराजू, उन लोगों के सामने मैं रखा था, तो उन लोगों ने मुझे कन्विंस किया नहीं आप ऐसा नहीं करना है, ऐसा करने की आवश्यकता नहीं है, हमेशा ऐसा है तो होता ही है. बसवराजू तैयार नहीं थे. बसवराजू तैयार नहीं थे और वो बताया हम सीसी में जो डिसीजन लिया है वो डिसीजन के हिसाब आप रहना है. तो ठीक है, डेमोक्रेटिक कंस्टिट्यूशन है, जनवादी केंद्रीयता है, उसी उसूल के हिसाब से मैं मेरे ड्यूटी पर चले गए. नोटाबंदीमुळे नक्षलवाद्यांचं कंबरडं कशा प्रकारे मोडलं हे सांगताना नोटाबंदीमुळे तब्बल 20 कोटी पाण्यात गेल्याचा खळबळजनक खुलासाही भूपतीनं केलाय. तसं सत्तेतील चेहरा बघून कधीच विरोध केला नाही, तर सत्तेविरोधात आमचा संघर्ष होता असंही भूपतीनं सांगितलंय. नक्षलवाद्यांना थेट श्रीलंकेतल्या तमिळ वाघांकडून म्हणजेच लिट्टे या एकेकाच्या खतरनाक संघटनेकडून प्रशिक्षण मिळालं होतं आणि त्यामुळे नक्षलवाद्यांच्या रणनीतीमध्ये आमूलाग्र बदल झाला, पण विचारांऐवजी बंदूक वरचढ ठरल्याचंही भूपतीनं मान्य केलेलं आहे. नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता गणपतीलाही या संदर्भात समजावण्याचा प्रयत्न केल्याचंही भूपतीनं मान्य केलं आहे. तो ज़्यादा परिणाम था, बाकी किन पर कितना हुआ मैं नहीं जानता हूँ, लेकिन हमारा पार्टी पर उसका तो असर बहुत थी. बहुत नुकसान भी हुई, क्योंकि इमिडिएटली हम चेंज नहीं कर पाए थे. बड़ा नोटबंदी जब आया था, करोड़ों रुपये को हम एक्सचेंज नहीं कर पाया था. अभी तक वो पैसे पार्टी के पास वापस नहीं लौटाए. बहुत नुकसान हुआ है. आंकड़ों में बता सकेंगे? मैं अकेला, मेरे आंकड़ों के हिसाब से जितना मेरा नॉलेज में, मैं अकेला ही 20 करोड़ तक नुकसान ये हुआ है. और कहाँ कितना हुआ वो मुझे अपना एग्जैक्टली फिगर मेरे पास नहीं है, क्योंकि वो डॉक्यूमेंट्स कहाँ से आए क्या है मैं तो नहीं जानता हूँ. ऐसा तो डॉक्यूमेंट्स पार्टी में नहीं था, हमारा पार्टी डॉक्यूमेंट्स वैसा नहीं है. इसलिए मैं एक पत्रकार के हिसाब से आप मुझे पूछा है, बहुत अच्छा सवाल पूछा है. ऐसा तो हमारा पार्टी के पास नहीं है. कभी ऐसा कोई निर्णय कभी ऐसा कोई दस्तावेज नहीं था. हम एक व्यक्ति का, नरेंद्र मोदी सरकार या तो मनमोहन सिंह जी का सरकार, ऐसा कोई व्यक्ति का सरकार से कोई लेना देना नहीं होता है. एक सिस्टम है, ये सिस्टम से संघर्ष है. ये सिस्टम से कैसा हम ये करना है, हमारा ये उद्देश्य रहता है. लेकिन व्यक्ति कौन है, इट इज़ अ नॉट इम्पॉर्टेंट क्वेश्चन. चंद्रपूरमधील भाजप आमदार किशोर जोरगेवार यांची प्रकृती बिघडली आहे. प्रकृती बिघडल्यामुळे काल जोरगेवारांना CHL मल्टीस्पेशालिटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून चेकअप केलं असता त्यांची एन्जिओप्लास्टी केल्याची माहिती आता समोर आली आहे. तर जोरगेवारांच्या प्रकृतीची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून केली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांबरोबरच चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी रुग्णालयात जोरगेवार यांची भेट घेत प्रकृतीविषयी विचारणा केली आहे. जोरगेवारांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.
बीडच्या आष्टीमध्ये डॉक्टर स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले. महंत विठ्ठल महाराज शास्त्री आणि माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन झालंय. तब्बल 20 एकर क्षेत्रात भरलेल्या या प्रदर्शनात पुढील 5 दिवस शेतीमधल्या आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रयोगांची माहिती दिली जाईल. दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आष्टी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना कमी पाण्यात अधिक उत्पादनासाठी मार्गदर्शनही केले जाणार असून या प्रदर्शनाची खास ड्रोन दृश्यही आता पाहायला मिळत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.